हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो आणि आज आहे माझ्या सासरचा दुसरा दिवस. चला तर सुरुवात करूया. चल ये पटकन ये, तू व्हिडिओमध्ये येणार आहे. गुड मॉर्निंग सखी, से गुड मॉर्निंग. अवधा तू झोपलाय. तू उठली, तुझी झोप झाली. येतोय दादा पण येतोय. अवयू अजूनही मस्त असा झोपेत होता. त्याचबरोबर प्रीतम सुद्धा वरच त्याच्याबरोबर थांबला आहे. मी इथे थोडा चहा एन्जॉय करत होते आणि त्याचबरोबर थोडेफार झाडं पण बघत होती. मिरचीच्या झाडाला मस्त मिरच्या आल्या, खूप साऱ्या ओरिजिनल मस्त घरच्या मिरच्या. आणि खाली पण एक छोटस झाड आलंय, याला पण मिरच्या लागेल. याच्याच बिया खाली पडत असेल मला वाटते. गुलाबाची फुलं मस्त आहे. किती सुंदर. याचा एक उगला होता ना. खूप सुंदर आहे. कढीपत्ता. त्याचबरोबर आमच्याकडे कढीपत्ता आणि खूप छान छान अशी झाडं आहेत. त्यात सर्वात पहिला महत्त्वाचं म्हणजे जास्वंद आहे आणि सोबतच सीताफळ आणि पेरूचं सुद्धा झाड आहे. पेरूचं इतक्यातच कट केलं आहे, पण त्याचं मूळ जे आहे ते खूप जास्ती स्ट्रॉंग होत होतं आणि त्याच्यामुळे भिंतीमध्ये क्रॅक येत होता. त्यामुळेच आम्ही ते कट करून घेतलं. आणि बाकीच्या झाडांना फुलं आणि त्याचबरोबर फळंसुद्धा खूप छान येतात. आणि आता इथे अवयव पण मस्त असं झोपून उठलं आहे. प्रीतम त्याला खाली घेऊन आलं आहे. उठल्या त्याला मी नाही पण बाबा नक्कीच लागतो आणि म्हणूनच तो बाबांबरोबर मस्त असं एन्जॉय करून आलं आहे. 10 मिनटं तरी टाईम स्पेंड करूनच तो येतो. आता सखीचं इथे आतमध्ये दूध प्यायचं सुरू होतं, पण तरीसुद्धा दादाचा आवाज आला म्हणून ती सगळं सोडून बाहेर आली होती. पीठ ना, हळद, हां कणिक, मीठ, हळद, धनिया पावडर हे मिक्स करून याला पातळसर करायचं. कस्तुरी मेथी थोडं जास्ती पातळ करावं लागते ना. आपण कणिक सारखं करतो त्यापेक्षा थोडं जास्ती ना. यात आपल्याला भात घालायचं. हो बाळा, देते त्याला आपण देते. हा थांब 5 मिनिटं थांब. त्याला थोडासा लाळ करावं लागते, मग तो लाईनवर येते. आम्ही इथे 1 ते 1.5 चमचे मेथी घेतले. त्याला छान असं डार्क रोस्ट करून घेतलं आहे. त्याला छान असं मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं आणि सोबतच थोडं राईस घालायचं आहे. राईस, मेथी छान असं करून घ्यायचं आणि ती पेस्ट होईपर्यंत अवयू इथे तसं ॲपल एन्जॉय करतो आहे. जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, त्याला आता सिम्पल छोटा ॲपल नको असते, त्याला पूर्ण एक ॲपल हवा असतो. पण पील ऑफ करून नाही, पील असूनच हवा असतो. पण आज त्याचं लक्ष नव्हतं आणि म्हणून त्याला पील ऑफ करून दिलं होतं आणि त्याचं बसून मस्त असा तो एन्जॉय करतोय. चला तर हे जे आपलं पीठ मिश्रण केलं होतं ना आपण पिठाचं, त्याच्यातच आता जे वाटून घेतलं आहे आपण मेथी आणि भात, तो आपल्याला इथे छान मिक्स करून घ्यायचा आहे. आमच्याकडे कढीपत्ता आज अवेलेबल नव्हता म्हणून कढीपत्त्याचा पावडर आम्ही इथे ॲड केलं आहे आणि त्यानंतर हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. एक गोष्ट नोट करण्यासारखी आहे की आपल्याला हे थोडं पातळ करून घ्यायचं आहे, बिकॉज आपण याला लाटून नाही तर हातावरच थापून तळणार आहे. त्यामुळे आता सखीची पण इथे छान आंघोळ झाली आहे. अवयू आजीच्या पुढे मागे कंटिन्यू सुरू असते त्याचं, कारण तिच्याकडनं त्याला खाऊ मिळतो. आई आपल्याला काही खाऊ देत नाही म्हणून आजी आणि आत्तूचा जास्ती आम्ही लाड करतोय आजकाल. चला ते असो. आता इथे आमचं मिश्रण छान असं सेट झालं आहे आणि तुम्ही बघू शकता की आई असं त्याचे हातानेच थाप करून घेते आहे आणि हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. हे पराठे आहे पण हे पुऱ्यांसारखेच होतात. ही एक वणीची डिश आहे जी की प्रीतमला प्रचंड आवडते आणि त्याचमुळे जेव्हा कधी तो नागपूरला येतो तेव्हा आई ही डिश बनवते. मी कधीच ट्राय नाही केली, कारण मला असं वाटते की मला जमेल की नाही माहिती नाही, पण एकदा तरी नक्की ट्राय करेल आणि प्रॉपर डिटेल्ड रेसिपी तुमच्याशी शेअर करेल. आय होप की आता जेवढं सांगितलं तेवढं तुम्हाला कळालं असेल. हाताने जरी थाप घेतली याच्या पराठ्यांची म्हणजे पुऱ्यांची, तरीसुद्धा बघा किती छान हे फुगत आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. टेस्टला अप्रतिम असतात, छान फुगलेले बनतात आणि टेस्ट वाईज पण मस्त असतात. तुम्ही दहीबरोबर खाऊ शकता, केचप बरोबर खाऊ शकता, लोणचा बरोबर खाऊ शकता, पण प्रीतमला हे असेच आवडतात. यामध्ये ना मेथीचा एक स्ट्रॉंग
फ्रेग्रन्स येतो, टेस्ट येतो आणि तो खूप मस्त वाटतो. चला तर आज सखीचा लास्ट पेपर होता आणि आज ती अजिबात रडली नाही, कारण तिला कळालं आहे की मामी आणि दादा इथेच राहणार आहे आणि हे लोक काही जाणार नाही आहे, म्हणून ती पेपर द्यायला जात होती. तिने आम्हाला हाक मारली की तुम्ही पण चला, पण माझ्याकडे आज ऑलरेडी भरपूर कामं होते त्यामुळे मी नाही गेली. कारण आज आम्हाला बनवायचे होते आलू चिप्स. जसं की काल तुम्ही बघितलं की आम्ही साबुदाणा आणि आलूची चकल्या बनवल्या होत्या, तसंच आज आम्ही आलू चिप्स बनवणार होतो. ऑलमोस्ट तयारी झाली होती. छान असं पाणी वगैरे उकळून घेतलं होतं, त्यात हवं तेवढं मीठ घातलं होतं. हे काहीतरी 2 किलो आलू आहे आणि 2 किलो आलूसाठी आम्ही 5 चमचे मीठ असं पाण्यात घातलं होतं. पाणी नेहमी आलूची चिप्स आहे त्याच्या वरपर्यंतच असलं पाहिजे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच तुम्ही आलू घाला, त्यानंतर ते छान शिजतात. पण हे बघा तुम्हाला दिसत असेल की हे इझिली तुटत आहे, दॅट मीन्स की हे प्रॉपर असे शिजून रेडी आहे. चला हे मला आता वाळू घालायचं आहे, पण त्यापूर्वी बाबांना बाहेर निघायचं होतं काहीतरी ऑफिसच्या कामासाठी. आणि इथे अव्यूची एवढी वळवळ सुरू होती, कारण गाडी हे आमचं पहिलं प्रेम झालं आहे. कंटिन्यू आजोबा आपल्या गाडीकडे गेल्या म्हणजे ते आता गाडी काढणार आहे आणि कुठेतरी फिरायला जाणार आहे हे त्याला कळालं होतं आणि म्हणूनच तो गाडीच्या पुढे मागेच फिरत होता. आणि तो 2-3 मिनटं नाही तर तो कमीत कमी 7 ते 8 मिनटं गाडीच्या मागेच होता. आई त्याला कंटिन्यू ट्राय करत होती आतमध्ये न्यायचं, कारण जशी गाडी सुरू होते ना तसं त्याचं रडगाणं पण सुरू होते. आता बघू शकता तुम्ही, तो गाडीवर बसायचा पूर्णपणे प्रयत्न करतोय, पण गाडी ऑलरेडी गरम होती कारण ऊन खूप जास्ती वाढलं आहे. आणि बघा त्याची जिद्द इथे सुरू झाली, खूप जास्ती रडला तो. पण त्यांना खरंच कामाने जायचं होतं आणि शक्य पण नाही आहे त्याला घेऊन जाणं, कारण कोणी सोबतीला नव्हतं आणि समोर तो उभा राहील एवढा तो मॅच्युअर नव्हता. भरपूर रडला. शेवटी एक चॉकलेट देऊन त्याला मनवावं लागलं आईला. बघा कसा रडतोय. आजी आजोबांचं नको तेवढं प्रेम मिळतंय, खायला मिळतंय, त्यानंतर तर जिद्दपणा वाढेलच, हे नॅचरलच होतं. आणि ह्या गोष्टींसाठी मी कुठेतरी मेंटली प्रिपेअर पण होती. आधी थोडं फ्रस्ट्रेशन व्हायचं की अरे मी याला चॉकलेट्स देत नाही, बिस्किट्स देत नाही, तुम्ही पण देऊ नका. पण एका लेवलनंतर आपणच फ्रस्ट्रेट होतो आणि म्हणतो की जाऊ दे बाप्पा, खा, तुला किती खायचं. चला असो. त्यानंतर आमच्या फर्स्ट फ्लोअरला जिथे आमची रूम आहे तिथेच आम्हाला चिप्स घालायचे होते, कारण आईचं असं मत होतं की उन्हात चिप्स घातले की ते येल्लो कलरचे होतात, पण तेच जर आपण घरात घातले तर ते येल्लो न होता व्हाईट कलरचे होतात. आणि ही गोष्ट मी सुद्धा नोटीस केली. आता चला सगळे चिप्स छान असे झाले होते, शिजून रेडी होते. मोठ्या टोपल्यात मी ते सगळं काढून घेतलं. एकदा थंड्या पाण्यात सुद्धा घातलं होतं, म्हणजे वरून थोडं पाणी घातलं होतं कारण भरपूर असं गरम होतं तेच मी वर घेऊन आली. त्यानंतर इथे व्यवस्थित असे सगळे चिप्स मी घालून घेतले. नागपूरला येऊन थांबण्याचं हे सुद्धा एक रिझन होतं की जे काही आपले उन्हाळी वाळवण आहे ते इथे इझिली बनवल्या जाते. नागपूरवरून पुण्याला जाताना हे सगळं थोडं थोडं मी सुद्धा घेऊन जाणार होती. आता इथे मी सगळे चिप्स छान असं वाळवायला ठेवले होते. सोबतच प्रीतमला सुद्धा थोडे दिले होते खायला, कारण त्याला सुद्धा हे चिप्स खूप आवडतात. तळलेले खाण्यापेक्षा तो कच्चे खाणं किंवा असे वाळवताना खाणं जास्ती प्रेफर करतो, बिकॉज दॅट इज हेल्दी ॲज वेल एज टेस्टी, यम्मीएस्ट असतात. हे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. माझी आंघोळ ऑलरेडी झाली होती, मग मी ड्रेस चेंज केला आणि त्यानंतर मग मी झाडू पोछा जो बाहेरचा पोर्च आहे ते करून घ्यायचं होतं तेच इथे करायला घेतली. कारण मी जो आधी ड्रेस घातला होता तो मला थोडा कम्फर्टेबल नव्हता वाटत आणि उन्हाळ्याच्या हिशोबाने जास्ती गरम पण होत होता, त्यामुळे मी ते चेंज करून घेतलं आणि छान असं बाहेरचं पोर्च क्लीन करून घेतलं. हे मी रोज करत असते, पण रोज म्हणजे काल तुम्हाला दाखवता नाही आलं. आणि आज सकाळपासून कंटिन्यू कामं सुरू होते. मॉर्निंगचं ब्रेकफास्ट, त्यानंतर अव्यूची आंघोळ, माझी आंघोळ, त्यानंतर उन्हाळी वाळवण बनवायला घेतलं होतं, कपडे धुतले होते. इथे आल्यावर मोस्ट ऑफ टाईम आमच्या दोघांचेच कपडे असतात तर मी हातानेच धुते. पुण्याला असताना मी 1 दिवसाआड वगैरे मशीन लावते, पण इथे मोस्ट ऑफ टाईम मी हातानेच धुवत असते. सो प्रीतमला पण माझी थोडीशी दया आली आणि त्याने म्हटलं नाही नाही बस तू बस, आता मी नाही माय, नो आई नो बाई. असू दे ना ग, असू दे, सगळं तुझ्या मनासारखं होईल का? घेऊन जा. ए डोक्याला लागेल अभयू. दीदीला पण बसू दे ना मग साईडला, दोघही मावाल. हो रडत नाही असं तो, फक्त ओरडतो. हा पिला बोला. हा पुढे काय. बरं बसला. तू पण बसशील. 2 मिनिटांनी नेते मी त्याला, मग तू बसून जाशील. बापरे, आता देऊन दे दीदीला.
चला तर रव्यूच्या मस्तीबरोबर, सखीच्या मस्तीबरोबर, त्याचबरोबर आमचं दुपारच्या जेवणाबरोबर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असाल. त्याचबरोबर याच्यानंतरचा व्हिडिओसुद्धा खूप स्पेशल आहे, बघायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच मस्त एका नवीन व्हिडिओबरोबर. तेव्हापर्यंत बाय अँड टेक केअर. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला बाय.